तर हा इथे काय करू राहिला आहे आणि आमचा प्रोजेक्ट झाला नाही, सगळं काय सांगतो ब्लॉग शूट पण. तर कसं आहे मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचा लाडका मी ब्लॉग. तर सकाळी उठून आपण मित्राच्या घरी गेलो शाळेत जायच्या टायमाला. तर प्रोजेक्ट बघत होतो, तर तिथून यांना शाळेला सुट्टी मारूनमधूनच पोरं आले होते प्रोजेक्ट करायसाठी. तर पोरांकडे गेलो होतो, ते त्यांचा प्रोजेक्ट करत होते. तर तिथे बाबा आले, काय म्हणतो स्कूल का प्रोजेक्ट बन रहा है। कहाँ से आप प्रोजेक्ट आणि प्रकल्प. त्या बाबाला काय करायचं खच्ची. तर त्या बाबाला बसायला जागा दिली होती मित्रांनी, खुर्ची दिली होती. मला काही विषय नाही भाऊ, ना आता वाद झाला तरी झाला, मग बाबाला जागा. तर तिथून म्हणलं यांच्या नादला काय, तर आपलं दप्तर उचलेलं आणि आपण निघालो आपल्या घराच्या दिशेकडे. तर म्हणलं या नाशक्यांच्या नादी लावून आपलं काहीच व्हायचं नाही, आपला प्रोजेक्ट राहायचा अधुरा. तर म्हणलं लय भूक लागली, आपण भात नाही खाल्ला म्हणून आलतो. वडापाव खाल्ला म्हणजे मस्तपैकी एक. तर वडापाव खाऊन डायरेक्ट पोहोचलो होतो आपण उज्ज्वलच्या घरी. तर उज्ज्वलच्या घरी आपण डायरेक्ट भीतीला कलर दिला. म्हणलं बॅकग्राऊंड केलं. तर आम्ही तिथे ना बसल्या असल्या गाणे ऐकत होतो. तर तुम्ही गाणे ऐका. म्हणलं असे नाचके गाणे ऐकून आपल्या जिंदगीचं कधी भलं व्हायचं, म्हणून आपण टपाटपा भीतीला आणि रोडला कलर करून दिलता. म्हणलं आपण पट्ट्या बिट्ट्या मारल्या मस्त वेगळं रोडला. म्हणलं आता काय आपला कलर तर झाला, पण त्याच्यात आपला ब्रश हरवला. तर तिथून म्हणलं आता चला घरी आपल्याला चट बघू प्रोजेक्टमध्ये. तर उज्ज्वलच्या घरून निघलो. रानात आलो होतो. तर मामा इथे ना नांगरीत होते. म्हणलं काय विषय नाही, मामा नांगरीता मामाने पण असे गाणे लावले होते की एखादं माणसाला येऊ. तर तुम्ही मामाचे गाणे ऐका. म्हणलं गाण्याचं काही कवाय ना, म्हणून आपण ट्रॅक्टर येऊन बसलो. तर ट्रॅक्टरच्या मागं पण बघाय असे होते जसं आतंकवाद्याच्या मागं पोलीस हिंडत आहेत. म्हणलं हिंडू द्या, काय विषय नाही, बाकीचं काय करायचं आपल्याला. मागं मस्त आहे की नांगर चालू होता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये, फॉलो करा.